श्रोते हो नमस्कार. ऑनलाईन सुविधा यूट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत आहे. आपण ऐकत आहात संत दर्शन या मालिकेचा भाग 3. या भागांमध्ये आपण श्री नारायणनाथ यांची भेट आणि महाराजांना मिळालेल्या गोदड महाराज या नावाबद्दल माहिती पाहणार आहोत. यापूर्वीच्या भागात आपण पाहिलं की संत गोदड महाराज ज्यांचे जन्मनाव अमर सिंह भोसले होते, त्यांनी वयाच्या 14व्या वर्षीच राजवैभव सोडून दिले. त्यांना विठ्ठल भक्तीची ओढ लागली होती आणि ते आत्मज्ञानाच्या शोधात घराबाहेर पडले. अनेक ठिकाणी फिरत असताना ते सातपुडा पर्वतरांगेत पोहोचले. तिथे त्यांनी अत्यंत कठोर तपश्चर्या केली. अनेक वर्षे ते एकांतवासात राहिले. केवळ भगवंताच्या नामस्मरणात लीन झाले. त्यांची ही तपश्चर्या इतकी तीव्र होती की ते स्वतःच्या देहाचीही पर्वा करत नव्हते. या तपश्चर्येदरम्यान त्यांची भेट संत एकनाथ महाराजांच्या शिष्य परंपरेतील श्री नारायणनाथ यांच्याशी झाली. नारायणनाथ महाराज हे एक सिद्ध संत होते. त्यांनी अमरसिंह यांची निष्ठा आणि तपश्चर्या पाहिली. त्यांना अमरसिंह यांच्यातील अलौकिक भक्तीची जाणीव झाली. नारायणनाथ महाराजांनी अमरसिंह यांना दीक्षा देण्याचा निर्णय घेतला. दीक्षा दिल्यानंतर नारायणनाथ महाराजांनी अमरसिंह यांच्या अंगावर एक जुनी फाटकी अनेक ठिगळे लावलेली गोधडी टाकली आणि त्याच क्षणी त्यांना गोदड महाराज असे नाव दिले. गोदड हे नाव त्यांना त्यांच्या अंगावर असलेल्या गोधडीमुळे मिळाले, जी त्यांच्या वैराग्याचे आणि साधेपणाचे प्रतीक होती. या घटनेनंतर अमरसिंह भोसले हे संत गोदड महाराज म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांनी आपले जीवन साधेपणाने विठ्ठल भक्तीत आणि लोककल्याणासाठी समर्पित केले. या कथेतून संत गोदड महाराजांनी राजवैभव सोडून साधेपणाचा स्वीकार केला, जो त्यांच्या गोदड या नावातूनही दिसून येतो. भौतिक सुखांचा त्याग करून आध्यात्मिक मार्गावर चालण्याचे महत्त्व यातून दिसते. योग्य गुरुच्या मार्गदर्शनाशिवाय आत्मज्ञान प्राप्त करणे कठीण असते. नारायणनाथ महाराजांनी गोदड महाराजांना दीक्षा देऊन योग्य मार्ग दाखवला. कधीकधी व्यक्तीचे नाव त्याच्या गुणांचे, स्वभावाचे किंवा त्याच्या जीवनातील महत्त्वपूर्ण घटनेचे प्रतीक बनून जाते. गोदड हे नाव त्यांच्या वैराग्याचे आणि निष्ठेचे प्रतीक बनले. कठोर तपश्चर्या आणि निस्सीम भक्तीमुळेच त्यांना गुरूंचा अनुग्रह मिळाला आणि ते संतपदाला पोहोचले. ही कथा संत गोदड महाराजांच्या जीवनातील एका महत्त्वाच्या टप्प्यावर प्रकाश टाकते आणि त्यांच्या साधेपणाचे, वैराग्याचे आणि गुरुभक्तीचे दर्शन घडवते. श्रोते हो, आजच्या या भागाला येथेच पूर्ण विराम देऊया आणि पुढील भागात नवीन कथेसह भेटूया. पुढील भागासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.